ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसी साठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई मराठी माणसाची ही ठाकरेंचा वचननामा। मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक मधील चर्चा पूर्ण, संजय राऊतांची माहिती। मराठी माणसांनीच कायम स्वराज्याला विरोध केला, राऊतांची नाव न घेता शिंदेंवर टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडे यांचं भाष्य। ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची, राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल, ठाकरे बंधूंच्या युतीवर अंबादास दानवे यांचं विधान। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1-2 दिवसात चर्चा पूर्ण होणार। जागा वाटपाबाबत लवकरच फडणवीस शिंदे घोषणा करणार, अमित साटम यांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेंमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा निवासस्थानी पुन्हा बैठक, महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये कुठे लढू शकते यावर चर्चा। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये निर्णय, सुनील तटकरे यांची माहिती। अयोध्येमधील राम मंदिराला भक्तांकडून हिरे, पाचू आणि रत्नजडीत 30 कोटींची मूर्ती दान, मंदिर परिसरात लवकरच मूर्ती स्थापन केली जाणार।